गद्दार मर्दाची औलाद, शेणा पळवली, पक्ष पळवला, चिन्ह पळवला, बाप चोरला. आणि हे मर्द तू नामर्द आहे, मर्द नाही. ही सेना कुणाची आहे ही जनता दाखवून देईल. जनता सांगेल ही शिवसेना कुणाची आहे. हा शब्द वारंवार तुम्ही 1 वर्ष झालं ऐकत आहात. आणि हेच आता जनतेनं दाखवून दिले, बाबा रे शिवसेना ही शिंदेचीच आहे, शिवसेना ही शिवसैनिकांची आहे. हे दाखवून दिले या जनतेनं, या जनतेच्या कौलामधून. आता सीएम पदासाठी महाराष्ट्रामध्ये जे राजकारण तापले, जे राजकारण सध्या तापवलं गेलं, हे विरोधकांनी तापवलं गेलं. आणि यावरती काल पत्रकार परिषद स्वतःच्या घरामध्ये घेऊन शिंदेनं दाखवून दिले की नेमका शिवसैनिक कसा असतो, एक मुरलेला राजकारणी कसा असतो. बघा, ज्यावेळेस हे पत्रकार परिषद त्या ठिकाणी आयोजित केली त्यावेळेस पत्रकारांनी मनामध्ये विचार केला होता की आता आपल्याला एक ब्रेकिंग न्यूज मिळाली आणि आपल्याला एक अशी न्यूज मिळाली आहे की आपण याच्या माध्यमातून शिंदेना घेरलं पाहिजे, घेरू आपण. पण हे सगळं काही नसते नाबूद केलं शिंदे साहेबांनी फक्त पहिल्या 2 वाक्यामध्ये. ते म्हणजे काय, मी नाराज नाही, आम्ही काम करणारे आहोत, आम्ही नाराज राहणारे नाही, आम्हाला काम करायचं आहे. म्हणजे फक्त काम काम काम. यातून दाखवून दिलं आहे की खरंच नाताचा नाथ हा एकनाथ कुणालाही समजणं एवढं सोपं नाही. आता सीएमसाठी इच्छुक आहात का? 2 तुम्हाला ऑफर आल्या होत्या, तुम्ही आतापर्यंत का नाही आलात? हे सगळं सोडून त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी मोदींशी बोललोय, मोदींशी मी कालच बोललोय, ते जे काही निर्णय घेतील तो निर्णय मला मान्य आहे आणि मी कुठेही नाराज नाही. आम्हाला युतीचं सरकार पाहिजे, आम्हाला युती पाहिजे. मी एक कार्यकर्ता आहे, मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि मला एक कॉमन मॅन म्हणून राहायला आवडतं. यातूनच त्यांनी पत्रकाराच्या तोंडावरती एक चपराक मारली आणि त्यांना शांत केलं आहे आपल्याला या ठिकाणी, असं म्हणता येईल. पण त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की जसं मोदी आणि शहा म्हणतील तसंच मला मी करणार किंवा आम्ही तो स्वीकारणार. त्यांनी हे नाही म्हटलं की मुख्यमंत्री मला करा किंवा कुठलं पद मला द्या, मंत्रिपद मला द्या, याविषयी कुठलंच गोष्टी नाही बोलले. आणि त्यांनी हे पण नाही सांगितलं की देवेंद्र फडणवीसला मुख्यमंत्री करा. त्यांनी काहीच नाही म्हणलं. त्यांनी सर्वस्व सोडून दिलं. देवेंद्र फडणवीसवरती नाही, ना येथील लोकल भाजपवरती नाही. त्यांनी दगड कमान सोपवली, ते म्हणजे केंद्रामध्ये मोदी आणि शहावरती. यातून एक गोष्ट पत्रकारांना समजली, हा माणूस आपल्या समजण्या पलीकडचं आहे, त्यामुळे ते फक्त ऐकतच राहिले. आता विषय येतो हा झाला पत्रकाराला त्यांनी एक वाक्यामध्ये दाखवलं जे काय आहे दाखवायचं ते. त्यातून एकच गोष्ट झाली आहे की शिंदे हा उद्धव नाही, शिंदे एक वेगळं नेतृत्व आहे. त्यांनी काल एक सांगितलं होतं वाक्य, त्यातून सगळं काही समजतं. जीवन में असली उड़ान अभी बाकी है, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो आसमान बाकी है. यातूनच यांचं मुरलेपण, एक संयमी राजनेता, एक कॉमन मुख्यमंत्री, एक कॉमन कार्यकर्ता, यातून स्पष्ट होतं. आता एखाद्या लहानशा यशातून माणूस हरवून जात नाही, हरपून जात नाही. तर शिंदे आपले आता आमदार घेऊन तर बाजूला आले, मुख्यमंत्रीपद नाही भेटलं म्हणून, तर ते ह्या सरकारला धारेवर सुद्धा धरू शकतात विरोधामध्ये बसून. पण त्यांनी हे केलं नाही. त्यांनी आपली कुठलीच मागणी केली नाही, कुठलं मंत्रिपद, युतीमंत्री काहीच नाही. ते फक्त एकच गोष्ट बोलले, आम्हाला युतीचं सरकार आणायचं आहे आणि आम्हाला महाराष्ट्रामध्ये काम करायचं आहे. जो मुख्यमंत्री कामाच्या गोष्टी करतो, ज्या मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या गोष्टी करतो, याच्या मागं खूप काही मोठं असं एक कारण आहे आणि खूप मोठा डाव आहे. तो डाव हा एकनाथ शिंदेनं टाकलेला आहे. ह्या डावामध्ये पहिला बळी जातो तो म्हणजे ठाकरे यांचा. फक्त मुख्यमंत्रीपद ह्या खुर्चीसाठी, मुलाला मंत्री करण्यासाठी त्या व्यक्तीनं विचाराचा चक्राचूर केला. वडिलाचं जे स्वप्न, वडिलाची इमेज पूर्णपणे खराब केली. हिंदू हृदय सम्राट ते जनाब बाळासाहेब ठाकरे इथपर्यंत त्यांनी प्रवास करून ठेवला आणि हिंदू हृदय सम्राट ते जनाबे आले सोडून द्या हो, त्यांचं जे मुस्लिम हृदय सम्राट इथपर्यंत परिवर्तन होऊन गेलं फक्त खुर्चीच्या लाचारीसाठी. याच्या विरोधामध्ये शिंदेसाहेब आहेत. सगळं काही उघड आहे, काहीही मागू शकतात. पण यावेळेस तो व्यक्ती सगळं काही सोडतोय नेतृत्वावरती मोठ्या. कारण काय,
कारण ज्यावेळेस शिंदेसाहेब शिवसेनेतनं बाहेर पडले, सगळ्यात मोठा बंड त्याने केला, चिन्हासहित शिवसेना इकडे आणली आणि त्यावेळेस त्यांना सगळ्यात जास्त पाठिंबा किंवा हायचं करणं, मदत करणं ही भारतीय जनता पक्षानं केलं होतं, हे त्यांनी विसरलं नाहीत. कशा प्रकारे आपल्याला मुख्यमंत्री करण्यात आलं, एवढे जास्त आमदार हे भाजपचे असताना सुद्धा त्यांनी मुख्यमंत्रीपद हे दान शिंदेंना दिलं आणि त्यांचा मोठेपणा त्यांनी त्यावेळेस दाखवला होता. त्याची परतफेड आज शिंदेसाहेबांनी केलेली आहे. आता एका वेळेस मुख्यमंत्री पदाकरता एक व्यक्ती करामतीसोबत बाहेर जाऊन सत्ता स्थापन करतो, आपल्या मुलाला मंत्री करतो, पण या ठिकाणी ह्याच्या उलट आहे. ह्याने दाखवलंय आम्ही एकत्रित हिंदुत्वासाठी आलेलो आहोत, आम्ही एकत्रित विकासाकरता आलेलो आहोत आणि आपला पक्ष फक्त एक लहानसा पक्ष आहे अजून. त्याला आता लोकांनी मान्य केले की ही खरीच शिवसेना ही आहे. आता हा पक्ष वाढवणं गरजेचं आहे. ते फक्त आपल्यापुरतं, स्वतःपुरतं, घरापुरतं ह्या गोष्टी बघितले नाहीत. आता ज्याप्रमाणे शरद पवारांना सोबत घेऊन उद्धव ठाकरेंनी शिवसेना संपवली म्हणतो या ठिकाणी, कारण ते ज्यावेळेस काँग्रेसच्या विचारासोबत गेले त्यावेळेस शिवसेना हे संपवली गेली. पण याच्या उलट शिंदेने ही शिवसेना वाढवायचे काम केले. 2019पेक्षा जास्त त्यांचे आमदार हे आता एकट्या शिंदेसाहेबांनी आणलेले आहेत आणि स्वार्थासाठी नैसर्गिक युती जी उद्धवसाहेबांनी तोडली होती, ती युतीसाठी CM पदसुद्धा आज सोडायला हा व्यक्ती तयार आहे. CM पदासाठी राजकारण हे उद्धवसाहेबांनी केलं होतं, पण शिंदेसाहेबांचं राजकारण हे सेनेसाठी आहे, हे सेनेच्या विचारासाठी आहे आणि पोराला पद आणि स्वतःला CM पद यासाठी सगळं काही केलं होतं उद्धवसाहेबांनी, फक्त वैयक्तिक स्वार्थ बघून. पण या ठिकाणी शिंदेसाहेबांनी कधीही आपल्या आमदाराशिवाय स्वतःला इमॅजिन केलं नाही. त्यांनी प्रत्येक वेळी सांगितलं होतं जेवढे मी सोबत आणले तेवढ्याला मी आमदार करणार आणि त्यांनी जे समन्वय आहे तो समन्वय त्यांनी कायम ठेवला आहे. त्यामुळे ते आमदार कधीही शिंदेसाहेबापासून दूर जाऊ शकत नाही. इथपर्यंत विश्वास, इथपर्यंत सगळे काही त्यांनी केलेलं आहे आणि देवेंद्र आणि अजित पवार असतील काय असतील, हे यांच्याविषयी एक शब्दसुद्धा ते बोलले नाहीत महाराष्ट्रामधील कालच्या त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये. त्यांचं बोलणं हे महाराष्ट्रातील नेतृत्वासोबत नसून त्यांचं बोलणं हे डायरेक्ट अमित शहा आणि मोदीशी असतं. यातून एक गोष्ट समोर येते, जे काही नाराजगी असते, काही असते, ते तात्पुरती गोष्टी असतात, पण यांनी त्याच्या पुढचं पाऊल उचललं आहे ते उद्धव ठाकरेंना कधीच कळलं नाही. ज्यावेळेस बघा शिवसेनेची काँग्रेसीकरण ज्यावेळेस उद्धव साहेबांनी केले त्यावेळेस त्यांनी आपला फोन बंद केला होता आणि त्यांनी बोलणं टाळलं ह्या लोकांशी. पण यांनी स्वतः फोन करून त्यांच्याशी बोललं आहे आणि त्यांनी हे सांगितलं आहे की तुम्ही जो निर्णय घ्याल तो निर्णय मला मान्य आहे, पण तुम्ही असं समजू नका की शिंदे आडवं येईल, तुम्ही असं समजू नका की युती तुटेल. ही युती ही भक्कम आणि मजबूत राहीलच, सोबत याची ताकद अजून येणाऱ्या काळामध्ये वाढणार आहे हे दाखवून दिलं आहे. त्यांनी हे दाखवून दिलं आहे की ज्याप्रमाणे शिवसेना संपवायची कामं उद्धवाने केले, हे कामं मी करणार नाही, मला शिवसेना वाढवायची आहे. हे यातूनच दिसून येते की शिंदेंना शिवसेना ही येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राबाहेर घेऊन जायचे, हे याचे संकेतच आहेत. महत्त्वाची गोष्ट, उद्धव ठाकरेंनी पक्ष आणि युती ही सोडली, ते काँग्रेससोबत गेले, पण सोबत जाऊन त्यांना मिळालं काय? त्यांना फक्त 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद मिळालं. त्यानंतर त्यांचा पक्ष आता नावाला फक्त उरलेला आहे. उलट शिंदेसाहेबांनी जे निर्णय घेतला त्यामुळे त्याचा पक्ष त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं, सोबत त्यांनी त्यामध्ये कामही करून दाखवलं. लाडकी बहीण योजनेअंतर्गत ते लाडके भाऊ झालेत पूर्ण महाराष्ट्राचे आणि एवढी त्यांना लोकप्रियता मिळाली. सोबतच त्यांना अजून एक चान्स मिळाला की हे महाराष्ट्रातील राजकारणामध्ये बाळासाहेबांची शिवसेनेचं चांगलं एक नेतृत्व आणि ते शिवसेना पूर्णपणे तळागाळापर्यंत पोहोचवायचे कामं येणाऱ्या काळामध्ये हे शिंदेसाहेब नक्कीच करणार आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट आहे, ही एक नैसर्गिक युती आहे. ह्या लहान सहान गोष्टी पासून हे तुटणार नाही, कारण याच कारणामुळे शिंदेसाहेब त्या पक्षापासून हे वेगळे झालेले आहेत आणि ते भारतीय जनता पक्षासोबत त्यांनी युती केली. ह्याचं कारण फक्त एकच आहे, कारण शिवसेना भाजप ही युती नैसर्गिक युती आहे. युती टिकवायची जिम्मेदारी जितकी भाजपची आहे तितकी शिंदेची सुद्धा आहे, हे त्यांना माहिती आहे गोष्टी. आणि एकूणच ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या कालच्या, तर यातून एकच गोष्ट दिसते की देवेंद्र फडणवीसपेक्षा जास्त पोहोचलेले
हे एकनाथ शिंदे आहेत. आणि यांनी आत्तापुरता विचार नाही केला, यांनी विचार हा पुढचा केला, विचार हा भविष्याचाच केला, विचार त्यांनी शिवसेनेचा केला. आणि ज्याप्रमाणे शिवसेनेचे माननीय उद्धव ठाकरे साहेब जाऊन तिकडे शिवसेना संपवली, पण यांनी भाजपसोबत येऊन शिवसेना वाढवायची कामं केलं. आणि आज अशी अवस्था आली आहे की ज्यावेळेस अमित शहा मोदींना कुठला विचार करायचा असेल त्यावेळेस ते प्रथमतः महत्त्व हे एकनाथ शिंदेना देतील. कारण काय, त्यांची कालची पत्रकार परिषद ते त्यांनी महत्त्व दिले ना मोदींना, शहाला, ते फक्त एवढं सांगतंय की शिंदेंनी याच्या माध्यमातून आपलं पूर्ण राजकीय करिअर आणि त्यांनी आपला पूर्ण पक्ष हा त्यांनी सिक्युअर केलेला आहे. एवढं मनाचं मोठेपण दाखवून, एवढं मनाचं सगळं काही, यामध्ये कुठंही मरगुरपणा नाही, कुठं घमंडीपणा नाही, कुठं अहंकारपणा नाही. काही लोकांना सवय असते, थोडेसे आमदार आले की ते त्यांचे पाय हे आकाशावरती असतात. पण ह्या व्यक्तीनं कुठलीही आशा नाही केली. फोन केला, तुम्हाला जो निर्णय मान्य आहे तो निर्णय मी स्वीकारतो. त्यांनी कुठलं मंत्रिपद नाही मागितलं, कुठल्या जागा नाही मागितल्या, कुठलं पद नाही मागितलं, काहीच नाही मागितलं. जे काही त्यांना मान्य असेल ती मी घ्यायला तयार आहे, कारण मला त्यावेळेस त्यांनी मदत केली. ही एक जाण माणसामध्ये नॉर्मली असायला पाहिजे. ती जाण, ते जाणतेपण हे शिंदेमध्ये आढळून येतं. आणि शिंदे फक्त महाराष्ट्रापुरते राहणार नाहीत, हे पूर्ण भारताचं सुद्धा नेतृत्व उभारू शकतात येणाऱ्या काळामध्ये. हेच दाखवायचा प्रयत्न त्यांनी काल केलेला आहे. याच्या माध्यमातून त्यांनी फक्त माघार घेतली नाही, शिंदेंनी CMच्या रेसमधून माघार नाही घेतली. फक्त ध्यान ठेवा, शिकार करण्या अगोदर वाघ कितीतरी पावले पाठीमागे जातो. ते फक्त घाबरून नाही, भीतीपोटी नाही, एक त्याहूनही जास्त मोठी झेप घेण्यासाठी. ही झेपेची तयारी सध्या शिंदेसाहेब करत आहेत, एवढं यातून स्पष्ट होतं. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय आहे नक्कीच आम्हाला कळवा. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. नमस्कार, जय हिंद, जय शिवराय, जय भीम.